आहेत त्या मला तितक्याच माहिती आहेत जेवढ्या इथे बसणाऱ्या सर्व व्यक्तींना माहिती आहे. इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड कामं तर आपण करणारच आहे, पण दुसऱ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत जसे की शिक्षण, बाबासाहेबांनी शिकायला प्राधान्य दिलेलं आहे. बाबासाहेब जर शिकले नसते तर आज मी इथे जी उभी आहे तुमच्याशी जी बोलतीये किंवा तुम्ही सर्वजण जे ऐकताय ही गोष्ट शक्य झाली नसते. त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला क्रांती घडवून आणायची आहे. जेव्हा मी असे म्हणते तेव्हा माझा एक खूप वाईट अनुभव आहे. मी बघते 10वी पर्यंत आपले सर्व विद्यार्थी सिद्धार्थ सोसायटी मधले, बौद्धनगर मधले किंवा लातूरच्या आणखी इतर भागामधले 10वी पर्यंत 7वी पर्यंत भरपूर चांगले असतात. मार्क्स त्यांना चांगले असतात, अभ्यासात व्यवस्थित असतात. पण 10वी नंतर काय होतंय की ते आपल्याला दिसत नाही. त्याचं एक महत्वाचं कारण आहे, आपण लहानपणापासून विद्यार्थ्याचा कोणत्या गोष्टीकडे कल जास्त आहे हे निरीक्षण करण्यामध्ये कुठेतरी मागे पडतोय. आणि याच्यामध्ये फक्त पालक किंवा तो विद्यार्थी जबाबदार नाहीये, इथला आपला समाज सुद्धा जबाबदार आहे. आपले शिक्षण हे खूप मर्यादित झालेले आहे आजकाल. एक डिग्री घेणे, एक नोकरी मिळवणे त्याच्यासाठी सुद्धा संघर्ष आहे. त्याच्यानंतर एक घर बनवणे आणि गाडी घेणे, आणि याला आपण एक सेटल्ड लाईफ म्हणतो. पण हे चुकीचं आहे, कारण आपला समाज हा संघर्षातला आहे. हा संघर्ष आपल्याला नेहमी राहणार आहे पुढे सुद्धा. आणि आपण काय करतोय, आपल्या समाजातील बालकांना त्या संघर्षाची जाणीव लहानपणापासून पाहिजे. फक्त तुम्ही शाळेमध्ये पाठवून, ट्युशन मध्ये पाठवून, आणि मग जेव्हा आपली समाजाच्या बैठकी होतात, कार्यक्रम होतात, धम्माचे वेगवेगळे प्रोग्राम्स होतात, तेव्हा एक जर मुलांना का आणले नाही तर म्हणलं जातं की ट्युशनला गेलीये किंवा जे काही गोष्टी आहेत. परंतु ते आल्यानंतर आपण त्यांना किती धम्माच्या गोष्टी सांगतो. धम्माविषयी मी का सांगतेय, कारण आपल्या इथे बाल संस्कार शिबिर जे आहे त्याच्यावरती खूप कमी हे आहे, कल आहे सर्वांचा. आपण सर्व आजकाल फक्त जी प्रस्थापित मंडळी आहे 30-40 वर्षानंतर माणसाचे परिवर्तन व्हायला खूप वेळ लागतो. पण जर लहानपणापासून तुम्ही त्यांना समाजाची जाणीव करून दिली, महापुरुषांचे विचार सांगितले, ते घेऊन तो अभ्यास करून नंतर त्याचं व्यक्तिमत्व जे घडेल ते खूप वेगळं असेल. त्याच्यामुळं आपल्याला शिक्षणामध्ये क्रांती आणायची आहे. नंतर दुसऱ्या वैद्यकीय समस्या आहेत. टाइम खूप जास्त कमी आहे, त्याच्यामुळं मी फक्त 1-2 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल की मला काय करायचंय. मी सांगते, मी जे शिक्षण लंडन पर्यंत जाऊन शिकलेलं आहे ते मला डिजिटल माध्यमातून आपल्या सर्व बालकांमध्ये पसरवायचंय. बालकांमध्येच नाही तर तरुणांमध्ये. हे मी कसं करण्याची माझी इच्छा आहे की त्याच्यामध्ये माझा एक फ्री वायफायचा कॉन्सेप्ट आहे, जेणेकरून मी डिजिटल लायब्ररी बनवू शकेल. आजकाल आपण बघतो लायब्ररी बनवण्यामागे खूप पैसा लागतो, आणि आपल्या सर्वांच्या हातामध्ये आजकाल मोबाईल आहे, आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही, डिजिटल करणे म्हणजे त्यांना त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, ती एक गोष्ट आहे. नंतर महिला सक्षमीकरणासाठी मला काम करायचं आहे, ज्याच्यामध्ये मला कुटीर उद्योग आपल्या वसाहतीतील महिलांसाठी करायचं आहे. नंतर वैद्यकीय समस्या ज्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी, सिद्धार्थ सोसायटीमध्येच नव्हे तर प्रभागातील इतर ठिकाणी मोहल्ला, तिथे क्लिनिक, हा मोहल्ला क्लिनिकचा कॉन्सेप्ट मला लॉन्च करायचा आहे. या 4-5 गोष्टी आहेत सध्या माझ्या डोक्यामध्ये, ज्याच्यावर मी काम करू इच्छिते. आणि याच्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे, त्याच्याशिवाय हे होऊ शकणार नाही. कारण आपल्याला महानगरपालिकेतली सत्ता बदलल्याशिवाय हे शक्य नाहीये. त्याच्यासाठी तुम्ही मला व माझ्या सोबत जे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करा, हीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे. घड्याळला मला वाटतं सगळ्यांना माहिती झाले ते ऑलरेडी. जय भीम, धन्यवाद. धन्यवाद.
हो रहा है, दीजिए आप आगे बढ़ो।